हा, अगदी मुख्य विषय चाललाय म्हणून थोडस कंटिन्यू करू आपण. की महाराजांच्या दर्शनाला त्या मुलीला घेऊन आलेल्या, मुलगी पण तरुण आहे त्या, म्हणजे एक 20 एक वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. 25 नाही, सॉरी, 35 एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल. की नाना महाराजांच्या परिवारातल्या, त्यांच्या अनुग्रहित त्या गृहिणी होत्या आणि मुलीला घेऊन आल्या. त्या म्हणाल्या, मी नाना महाराजांच्या अनुग्रहित आहे, मुलीलाही त्यांचा अनुग्रह घ्यायचा होता, पण त्यांच्या प्रकृतीने ते शक्य झालं नाही आणि आता नाना महाराज समाधी म्हणजे निर्गुणात गेलेले आहेत. तर आपण हिला दीक्षा द्याल का म्हणून. तर महाराज म्हणाले, नाना महाराजांचं दर्शन झालंय ना, मग झालं. तर म्हणजे सत्पुरुषांबद्दल भावना कशी असावी, की त्यांची दृष्टी आपल्यावर पडली. प्रसाद हा अनुग्रह बुद्धी म्हणून सांगितलेलं आहे. आचार्य महाराजांची व्याख्या महाराज सांगतात की गीतेत जेव्हा प्रसाद असा शब्द आलाय, तर त्या प्रसादाचा अर्थ म्हणजे सद्गुरूंची अनुग्रह, याचा कल्याण व्हावं असं मनात नुसतं आलं तरी त्याचं कल्याण झालेलं आहे. आणि महाराज तर पूर्ण अवतार आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जरी दीक्षा असेल तर नुसताच सांगितलेला मंत्र, तो पण काय असं डोक्यावर हे घेऊन कानात सांगितला असाही नसेल, तरी त्यांच्या शब्द आणि शब्दात आज आपण बघतो की गोंदवल्याला लोक समाधीवर माळ ठेवून श्रद्धेने जेव्हा आपल्याला गुरु मंत्राची प्राप्ती झाली म्हणतात, तेव्हा त्यांना तसा अनुभव येतो. आणि इथे तर आपल्याला महाराजांचे प्रत्यक्ष त्यांनी बोललेले शब्द काकांमुळे, आणि बाकी पण थोडंफार काही कोणी केले असेल, 90% तर काकांनीच रेकॉर्ड केलेलं आहे. तर त्यांच्यामुळे जे मिळत आहेत, तर प्रत्येक अक्षर मंत्ररूप आहे. तर हे त्या सगुण रूपाचं महत्व आहे. आणि तेच इथे म्हणजे ती जर वृत्ती आली तर विश्वामित्रांना रामाला बघून जो आनंद झाला, तो ज्या शिष्याला मंत्र मिळताच होऊ शकतो, तो तिथल्या तिथे आपणासारखे करती तात्काळ कोण होतात, तसे तात्काळ ते तेवढा त्याला महत्व देतात. ते तात्काळ ते, त्यामुळे नामाचं महत्व काय आहे, तर आपण जितकं मानतो तेवढं नामाचं महत्व आहे. तर असं हे विश्वामित्र ऋषी रामाला पाहून तो पूर्ण त्या आत्मानंदच प्रकट त्या समोर बघितल्यावर त्यांना ही ब्रह्मज्ञानी असून त्यांना वाटलं की आज माझं जन्माचं कर्माचं सगळं सार्थक झालं, कामना सगळी पूर्ण झाली. हे पराभक्तीची प्राप्ती म्हणजे मुक्तीच्या पुढची जी अवस्था आहे, त्याचं सार्थक झालं असं ते म्हणतात. वेळ आपली होऊन गेले, त्यामुळे पुढे ते रामाला आश्रमात जाण्यासाठी म्हणतात. आणि तिथे राम त्यांना म्हणतो, मी तुम्हाला काही विचारू का, माझ्यावर कृपा करा म्हणतो. हेच, आणि हे नाटक नाहीये, भक्ती भक्तांची. म्हणजे आजच एक ऐकलं की पंढरीच्या पांडुरंगाला ते इथे जो टिळा लावतात, पहिल्यांदा तो चंदन मिश्रित, अष्टगंध मिश्रित तो पिवळा असतो आणि मध्ये काळा अभिराचा हे. तर त्या अभिरात म्हणे जे वारकरी जे येतात त्यांच्या, म्हणजे ते जिथून चालतात तिथली जी वाळू आहे, ती वाळू गाळून त्या वाळूतला काही भाग त्या टिळ्यात घालतात. कारण भक्तांचा भक्त आहे पांडुरंग. हे कुठेच घडत नाही जे पंढरपूरला. आणि इतकं जागृत देवस्थान काय, कारण तिथे देवाची इच्छा पुरवली जाते की माझ्या भक्तांचा मी भक्त आहे. तर तसे राम भक्त रूपाने, शिष्य रूपाने शिष्यत्व घेऊन त्यांना काही प्रश्न करतायत. तर ते आपण पुढच्या भागात बघू. आज इथेच थांबू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कोणाला काही गुरु विचारायचं आहे?
नाही. थांबूया. चला. गुरुदेव दत्त. नाही नाही दिनेश दादा, दिनेश, हा. मी एक महाराजांची आठवण सांगू का? अरे वा वा, मस्त, सांगा ना काका. आता काही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा. खर्डा जे गाव आहे, खर्डा हो नगर जिल्ह्यातलं, हो तिथे महाराजांची 7 पिढ्यांची गुरु परंपरा आहे. हो म्हणजे तिथे 7 पिढ्या महाराजांचीच दीक्षा आहे सगळ्यांना. हो तर त्या गोळे नावाचं एक कुटुंब आहे तिथे. हो हो पंढरीनाथ गोल्हे. हो बोलले. हा. तर त्या पंढरीनाथची 2 मुलं, मग एक मुलगा एक मुलगी, हे दत्ताश्रमात आले. ज्या वेळेला मला तिथे ताई महिने ठेवून घ्यायच्या तेव्हाची गोष्ट, आणि कोणी नव्हतं दत्ताश्रमामध्ये. मी एकटा त्या खोलीत बसलो होतो. आपण त्या पॅसेज वरून आलो, मी समोर जी खोली दिसते त्या खोलीत बसलो होतो. हो ते आले आणि त्यांनी मला विचारलं की आता इथे कोणीच नाही. हो म्हटलं, नाहीये. काय पाहिजे तुम्हाला? नाही, आम्हाला महाराजांबद्दल काही माहिती पाहिजे होती. म्हटलं, तुम्ही कुठं राहणार? तर म्हणे, आम्ही ते काय गाव ते आता तुला मी सांगितलं, पंढरीनाथ गोलेचं हो खर्डा. खरड्याहून आले. खर्ड्याहून आलो. आणि गोळ्याच्या आमचं नातं म्हणजे काय, तो मुलगा सून असेल किंवा मुलगा मुलगी असेल, काय असेल ते. आणि मुलगी मग आणि ते म्हणा, जावई होते. जावई. हा. तर तुम्ही आम्हाला त्यांच्याबद्दल काहीतरी सांगाल का? म्हटलं, मला जेवढं माहिती आहे आणि तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढं सांगण्यात मला आनंद आहे. आणि मी त्यांना तसं सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांना एकच खंत होती की आपल्या खर्ड्यामध्ये महाराज इतक्या वेळा 7 पिढ्या येऊन गेले, पण आपल्या नशिबात काही दर्शन नव्हतं. ही त्यांना फार उत्कटता लागली. आणि माझं सगळं सांगून झाल्यानंतर ते आश्रमाच्या त्या खोलीच्या जरा बाहेर गेले. आणि नंतर आपल्या पॅसेज म्हणजे कॉरिडॉर सुरू होतो, आश्रमाचा हॉल बिल सगळं ते. तर ही खोली आणि कॉरिडॉरचं पॅसेज याच्यामध्ये ते थांबले तिथे. हो आणि परत आले थोड्या वेळाने, काही मिनिटांनंतर. थोडा वेळ म्हणजे काय, 2 तास नव्हे, अर्धा तास, पाऊण तास. किती वेळ हा महत्वाचा शब्द नाहीये, काय घडलं ते महत्वाचं आहे. तर म्हटलं, काय रे, काय झालं? तर म्हणाले, आमच्या कुटुंबावर महाराजांची पाखर होती, लक्ष आहे, सगळं आहे. आम्हाला त्यांचा काही हे नाही, दर्शनाचा योग नाही. आम्हाला खंत खूप वाटत होती. बरोबर. आम्ही या खोलीतून बाहेर पडलो आणि हॉलचा जो कॉरिडॉर सुरू होतो, म्हणजे काय आपण म्हणू त्याला, काय म्हणतात, पॅसेज. पॅसेज. तिथे कोण नव्हतं. दुपारची वेळ होती, 1:30-2 वाजले होते. आणि आम्हाला खूप तळमळ लागली की आज आपल्या खर्ड्यामध्ये महाराज 7 पिढ्या येत होते. आपल्या पिढीवर त्यांची कृपा आहे. अशा अनेक पिढ्या आहेत खर्ड्यामध्ये, आणि आपल्याला मात्र त्यांचं दर्शन झालं नाही. हे ते मनात घेऊन त्या खोलीच्या बाहेर, म्हणजे आता पॅसेज मध्ये जाणार एवढ्या तिथे ते थांबले. आणि जणू काही ते कोणाशी तरी बोलत होते. मी खोलीतच बसलो होतो समोर, 15-20 फुटावर. आणि नंतर त्याचं ते सगळं काय होतं, ते सेशन झाल्यानंतर ते परत आले खोलीमध्ये आणि रडायला लागले. म्हटलं, काय बाबा, काय झालं काय? अरे, तुम्ही एवढं जे काय आम्ही तुमच्याकडून ऐकलं, आणि आम्हाला जी अत्यंत तळमळ लागली की आपल्या खर्ड्यावर महाराजांच्या एवढं प्रेम होतं आणि आपल्या कुटुंबावर त्यांची पाखर होती, पण आपल्या काही नशिबात नाही, याची आम्हाला खंत होती. म्हणून आम्ही मंदिराच्या सभागृहाकडे चाललो होतो. आणि एवढ्यात तिथे महाराज आले.
म्हटलं काय म्हणताय तुम्ही, हा फास होता तुमचा का फॅक्ट होती? नाही म्हणाल, तुम्ही पाहिलं असं ना, मी इतका वेळ त्यांच्याशी बोलत होतो. बापरे. आता मला महाराज दिसत नव्हते, पण ते दोघं जण दिसत होते मला. वा. आणि महाराजांनी त्यांचं पूर्ण समाधान केलं. वा. सांगायचा मुद्दा असा आहे की जर तळमळ असेल तर महाराज हे आजही करतायत. खरंय. आणि असं नाहीये की त्याला जालनाच पाहिजे दर्शन द्या, असं नाहीये की त्यांना खरडा आहे त्यांचं गाव तेच पाहिजे. तुम्ही जिथे आहात तिथे ते आहेत. अगदी. आता फार उशीर झालाय म्हणून मी जास्ती बोलत नाही. असे आपल्याकडे काय महाराजांशिवाय बोलण्याचं काय नाहीच, ते इतक्या गोष्टी. यांच्या नीलाताईंची मुलगी त्या आशाताई ना, अशा हो ते हो नाही का काहीतरी संस्कार वर्गाला त्यांना जायला उशीर झाला का काहीतरी, आणि दार उघडलं तर महाराज बसलेले दिसले. हो. त्या ती लहान मुलांसाठी गोरेगाव मध्ये गोष्ट आहे ती. हो. ती तिथे राहत होती गोरेगाव मध्ये त्यावेळेला. आणि लहानपणापासून संस्कार ना महाराज त्यांच्याकडे तिच्या जन्मापासून येत होते. बोरिवलीच्या आधी गोरेगाव आपल्या गिरगावात, मग बोरिवलीला. हो. त्यामुळे तिला महाराजांची अटॅचमेंट अगदी तेव्हापासून. तर त्या दिवशी ती तिथे आल्यावर तिला ते जे इंटेन्सली जाणवलं असं, आणि खूप वाईट वाटलं की आपण खूप मिस केलं सगळं, आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणायला पाहिजे. आणि त्यावेळेला महाराज तिथे प्रगट झाले आणि तिचं पूर्ण समाधान केलं. वा. ती परत आली आणि मला हे सगळं सांगितलं, रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे सगळं. वा. आता हे सांगायचा मुद्दा या आपल्या नवीन लोकांना असा आहे की त्यांना जर तळमळ लागली महाराजांच्या दर्शनाची तर महाराज आजही त्यांना दर्शन देऊ शकतात, देतात. आपल्याला तळमळ पाहिजे, हा मुद्दा आहे सांगायचा. बरोबर. आपला काय आहे, आपला संपर्क फक्त ताई महाराजांपुरता येतो. आपण जाण्यात जातो, त्यांचं दर्शन होईल का, त्यांचं दर्शन होईल का म्हणून आपण तिथे बसतो. आपण एरवी कशाचाच विचार करत नाही तिथे बसतो. आणि आपल्याला कोणी सांगत पण नाही महाराजांचं चरित्र, दत्ताश्रम कसा उभा राहिला, त्याच्या पाठीमागे धोंडीराज महाराजांनी त्यांच्या वडिलांना, काजळकर महाराजांना दीक्षा दिली, नंतर ती परंपरा ताईंकडे कशी आली, हे सगळं तिथे सांगणारं कोणी नाही रे. पण जर हे या नवीन माणसांना समजलं तर त्यांचा भक्तिभाव आणखी वाढेल की महाराज आजही आहेत आणि आजही ते दर्शन देतात. म्हणजे असं नाहीये की आम्ही नवीन होतो आम्हाला कसं होणार दर्शन. तुमची तळमळ असेल तर होईल दर्शन, तळमळ असेल तर दर्शन. नीलाताईंचा जो अनुभव तू म्हणत असत त्या मुलीचा, त्यांच्या, ती गोरेगावला राहत होती त्यावेळेला आणि ती लहान मुलांसाठी संस्कार वर्ग घ्यायची. तर एकदा गोरेगाव मध्ये संस्कार वर्ग सुरू होण्यापूर्वी तिला वाटलं पटकन, आपण त्या स्टेशन जवळच राहत होती, आपण पटकन जाऊन भाजी घेऊन येऊया. त्या भाजीला गेली घरापासून किती 5 मिनिटावर, आणि तिथे तिला एक मैत्रीण भेटली, गोरेगावात बंदीच होती, आणि ती तिच्याशी बोलत बसली. इकडे ती जी 5 वाजता येणारी मुलं होती मी सगळी तिच्या रूम मध्ये जाऊन घरात जाऊन बसली होती. तिचं स्वतःचं घर होतं गोरेगावमध्ये स्टेशन जवळ ते. आणि तर तिचं ते चलाट संपेना, तिची बाई भेटते, तिची मैत्रीण कोण होती ती, कसं तरी करून तिने तिला कटवलं आणि घालमेल जीवाची की साला आपल्याला उशीर होतोय. आणि घरी येऊन बघते तर महाराज समोर बसले होते. प्रत्यक्ष देहाने या स्वप्न भेटलं नाहीये. आणि ते एवढंच म्हणाले त्यांना, आशाताई आपण इतर मैत्रिणींची किंवा इतरांची नंतर गोष्टी करू शकतो, ही बालक सगळी मुलं तुमची वाट बघतायत. असे 2 प्रसंग त्या आशाच्या बाबतीमध्ये गोरेगाव मध्ये घडलेले, आणि असे प्रसंग आजही घडतायत, फक्त आपला संपर्क नसल्यामुळे आपल्याला कळत नाही. आणि अर्थात तेवढी उत्कटता असणारे भक्त पण पाहिजे.
आपले म्हणजे गुरु भगिनी एक आहेत, म्हणजे नाव त्यांना घेता येत नाही, आपण हे रेकॉर्ड पण करतोय आणि त्यांना ते आवडणारही नाही, पण प्रॅक्टिकली महिन्यातनं एखाद वेळेला तरी स्वप्नात दर्शन होतं. आणि नुसतं दर्शन असं नाही, त्यावेळी जो काही प्रॉब्लेम आहे, त्यांचे प्रोफेशन मधला प्रॉब्लेम किंवा आपली जी सेवा चालू आहे त्याच्या संबंधी मार्गदर्शन महाराज येऊन करतात. म्हणजे केवढी मोठी. आणि त्या म्हणजे तिन्ही महाराजांना म्हणजे बालपणी एखाद वेळीच फक्त पाहिलं असेल. म्हणजे काळाचा काही संबंध नाही, प्रत्यक्ष तेव्हा एकदा पाहिलंय, पण ते एकदा नुसतं नाही पाहिलंय. महाराज पुन्हा पुन्हा येऊन वेळीच पुढचं मार्गदर्शन देत असतात. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे आज पण म्हणजे काका आजच कालच कपिलने एक गोष्ट सांगितली. त्याचं काय, कपिलचं आता देऊळगाव राजाला वाटतं काही पुराण सेवा होती मला वाटतं. तर तिथे त्यांना ते लाड सावंगीकर आहेत ना, मिलिंद लाड, तर ते भेटलेले. तर त्यांचे काका, त्यांचं नाव पोफळी गुरुजी, श्रीधर पोफळी गुरुजी. आणि त्यांनी महाराजांचं चरित्र लिहिलंय. हो, मग ते अवयव पण ते चरित्र आहे अवेलेबल महाराजांचं. मी त्यावेळेला पाहिलं होतं, म्हणजे जवळ मी 20-25 उद्या वर्ष. विचारतो त्यांना. तर ते त्यांना विचार, हो ते आहे विचारतो. का? तर त्या पोफळी गुरुजींनी आता म्हणजे हल्लीच बोलताना एकदम त्यांना सांगितलं, त्या लाड सावंगीकरांना, की 1948 साली महाराजांचं देऊळगाव राजाला गीतेतल्या दुसऱ्या अध्यायात आणि त्यात पण स्थितप्रज्ञ लक्षण याच्यावर 10 दिवस बोलले होते महाराज. आणि ते सगळं त्यांनी नोट करून ठेवलेलं आहे. तर ते आता म्हणजे कपिलला ते म्हणाले, कपिलने मला त्यांचा नंबर दिला, मी संपर्क पण केला. तर त्यांनी पण परत जाऊन त्यांना विचारलं ते आहेत का नोट्स वगैरे. तर ते म्हणाले की अशोकरावांकडे दिलेल्या वगैरे, पण ते कदाचित वयामुळे त्यांच्या लक्षात नसेल किंवा बघू. म्हणजे एक आता जसं काम पुढे जाते ना, जेवढा मिळालेला डाटा संपला की अजून अजून महाराज पाठवत आहेत. म्हणजे असं होत नाहीये की अरे झालं आता साईट, याच्या पुढे आता साईटवर काय अपलोड करायचा, हा थोडा प्रश्न वाटतोय तोपर्यंत अजून. त्याच्यानंतर आता म्हणजे आपलं सेशन जस्ट सुरू व्हायच्या आधी अजयचं मेसेज आहे की हे नानू मुजुमदार, नानू काका आहेत ना मुजुमदार, तर त्यांना अकोल्याला झालेला जो महाराजांचा गुरुचरित्रावर सप्ताह आहे त्याच्या काही कॅसेट्स त्यांना मिळाल्या. त्या MP4 करून त्यांनी अजयकडे पाठवलेल्या आहेत. म्हणजे आपोआप ह्या कार्याला इतकी हे मिळते की महाराजांनाच आता पोचायचंय सगळ्यांकडे, कारण कल्याण होणार नाही ना. 1000-1200 किंवा 10,000 लोक हा काही किरकोळ आवाका आहे पूर्ण अवतारासाठी. तर त्यामुळे महाराज पोचतायत आणि सगळं आपोआप येत आहे. तर आता थोडी ती चौकशी करून फाइंड आउट करायला लागेल ते कुठे काय, पण आहे हे कळलं, हे पण केवढी मोठी. 1948 म्हणजे 38 वर्षाचं असताना महाराज. आणि एक आनंद असा आहे की त्यावेळीही त्याला इतकं महत्व देऊन लिहून ठेवणारं कोणतरी होतं. म्हणजे अजून असे असतील अजून काही, ते अजूनही आपल्याला भरपूर मिळू शकेल. आणि महाराजांची या रूपाने पण दर्शनच आहे ना हे. महाराजांचं प्रत्यक्ष जरी दिसत नसले तरी त्यांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि ते कायम म्हणजे दर्शन देऊन थोडा वेळ दिसणं हे पण आपल्याला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण तेवढी जर योग्यता नसली तरी निदान त्या योग्यतेला पोचायसाठी जे शब्द आवश्यक आहेत ते पोचवतायत महाराज. म्हणजे स्वतःहून पोचवतायत. त्याला वाङ्मय रूप असं म्हटलं होतं. हो हो म्हणजे वाङ्मय रूपाने जे आहेतच, हो हो आहेतच, प्रश्नच नाही. त्यांना स्मर्तृगामी असं म्हणतात ना.
तेव्हा स्मरण केल्यानंतर ते आता आपली तेवढी योग्यता सगळ्यांची नसेल म्हणून ते दिसत नाहीत, पण हो. ते आपल्याला बघतायत. हो. हा महत्वाचा पॉइंट आहे. आणि दया आहे ना ती, त्यामुळे शब्दरूपाने सगळीकडे पोचतात ते. खूप मोठं आहे. आणि कसं आहे की त्यांना सुद्धा अभानित्व जे आहे त्यांचं ते एवढं तीव्र आहे हो. की त्यांना त्यांचा तो फारसा प्रसार होऊ द्यायचा नाहीये. हो. पण हळूहळू ईश्वराची इच्छा बदलेल आणि जगाला मार्गदर्शन होण्यासाठी बदलली काका, मी म्हणेन बदलली. आता आपलं जे साईट आहे, कित्येक लोक म्हणजे फेसबुकवरनं जे मोठ्या महाराजांचे अनुग्रहित वेगळ्या ह्याच्यातली पण आहेत, ते येऊन संपर्क करतायत आणि समोरून पण हे करतायत. आणि आता मीटिंग मध्ये हे सगळे दिसत आहेत ना, प्रमोद काका आहेत, सुरते काका आहेत, हे लोहकरे वहिनी आहेत, चांदोरकर विनायक दादा आहेत, आपले खेडेकर काका आहेत. हे सगळेजण प्रवचन लेखनात भाग घेतलाय यांनी आणि सगळेजण करतात. म्हणजे तेव्हा आपण म्हणजे मुख्य मेजर तर तुम्हीच केलं, पण तेव्हा मदतीला फार तर मी थोडंफार, अमित अवधूत आणि पबाताई होती. आता तीही लोक बरीच यायला लागले. म्हणजे आता इतके व्हॉलेंटियर्स तयार आहेत. आपणच जास्त डिस्ट्रीब्यूट करत नाहीये कारण टिकणारे कमी आहेत. म्हणजे बरेच जण आले आणि थांबले पण, कारण हे कठीण आहे. ही सेवा मिळाली तरी घडणं पण कठीण आहे. पण तो पण इंटरेस्ट वाढतोय लोकांचा. आणि आपण जे दत्त संस्कार वर्ग जे सुरू केलंय, मोठ्या महाराजांचं स्तोत्रादी सगळं आणि महाराजांची गोष्ट किंवा संतांची गोष्ट, जर कारण महाराजांच्या सगळ्या अजून लिहून व्हायचंय त्या स्वरूपात, तर काही जण त्याला जॉईन होतात. मुलांच्यासाठी म्हणा, काहीतरी बाबा एक संस्कार वर्ग आहे, आणि तिथून मग ह्या ग्रुपमध्ये जॉईन होतात, महाराजांचं वाचतात, त्याच्यावर म्हणजे कुठून कुठून त्या मुलांच्या मार्फत त्यांचे पालक महाराजांपर्यंत जोडले जातात. असं म्हणजे काय कसे कार्य करतील महाराज काही सांगता येत नाही. आणि महाराजांनी भागवतात पण सांगितलंय ना, भगवान पृथ्वी तलावर प्रकट होते तेव्हा कोणाला ते भगवान आहेत हे कळलं नाही. निजधामाला जेव्हा गेले त्याच्यानंतर काही वर्षांनी जेव्हा अर्जुनालाही साक्षात्कार झाला, किंवा नंतर काही वर्षांनी म्हणजे तो परीक्षित मोठा होऊन त्याला शाप झाल्यानंतर शुकाचार्यांनी सांगितल्यानंतर मग ते सगळीकडे पसरलं. तसं ती काही वर्ष जायला लागतं, तशी गेली आता. पण आता सुरू झालंय. आता काही महाराज थांबणार नाही, पोचणार सगळीकडे. छान. आणि तुम्हालाही समाधान ते आहे ना, म्हणजे जी खंत होती की हे लोकांसमोर यावं किंवा काय आणि येत नाहीये, ती खंत नाही राहणार काका आता. कारण आपलं सगळी प्रवचनं जी आता अवेलेबल आहेत सगळी झाली. ऑडिओ मधले आपले भागवताचा सप्ताह, गुरुचे द्विसहस्री, हे सगळं युट्यूबवर आहे. आणि वेगवेगळ्या लोकांना उपयोग होतोय त्याचा. असं नाही की फक्त आपल्या संप्रदायातले आहेत किंवा हे, की लोकांना त्याचा उपयोग होतोय. ते महाराज जे शक्तिपाताबद्दल बोललेली ती क्लिप आहे ना, ते क्लिपला जवळजवळ एका दिवसात 1200 व्ह्यूज आहेत. 1200 लोकांनी ते पाहिले. रेट बघा काही, म्हणजे काय यांनी महाराज पोचतायत. म्हणजे खरंच दया आहे. आणि त्यांनी आपल्याला त्यांच्याशी जोडून ठेवलं, हे केवढं मोठं आहे की इकडे तिकडे न जाता आपण त्यांचा विचार आपल्या मनात ते देत आहेत. हेच खूप मोठी दया आहे त्यांची. नाहीतर बुद्धी कुठेही कधी मोठे अगदी मोठे अगदी लोकांची हे होऊ शकते. प्रश्नच नाही काय त्याच्यामध्ये. छान. आज बऱ्याच दिवसांनी आठवणी ऐकल्या तुमच्याकडनं. हा नाही, सत्संगाचा नाही, अरे तोच लाभ आहे की त्या निमित्ताने महाराजांच्या आठवणी आपल्याला ऐकायला मिळतात काकांकडनं. खूप आहे अरे, काय. आणि ते सांगण्यात पण आनंद आहे, हो. कळलं का? कारण काय होतं, एकदा तो विषय आला की इतकं आठवत जातं सगळं. म्हणजे महाराजांनी स्वतःहून त्यांच्यासाठी कधी त्यांनी प्रकटीकरण नाही केलं, पण आपल्याला ते जे बघायला मिळालं त्यांचं जीवन, त्याच्यातून ते प्रकट झालेलं आहे. आणि ते पण महाराजांनी सांगितलंय ना की निर्गुण, म्हणजे एकदा म्हणजे सगुणात असताना, त्या अवतारात असताना
लोकसंग्रह करताना बंधन आहेत. म्हणजे अमानित्व, अदंभित्व हे सगळं करून दाखवायचं असल्यामुळे ते बंधन आहे. ते एकदा निर्गुणात केल्यावर त्या गुरुशक्तीला काही बंधन नाहीये. तसं ते त्यामुळे म्हणजे पोचणार जिथे जिथे जिज्ञासू आहे तिथे तिथे महाराज पोचतायत आता. त्या जीवांना आधी मुख्य म्हणजे त्यांच्या नशिबात पाहिजे ते. हो कारण आज कसं झालंय की आत्ताचा जो समाज आहे आत्ताचा, त्या समाजामध्ये इतर डायव्हर्शन्स खूप आहेत. म्हणजे आपल्या वेळेला कसं होतं की टीव्हीवर एवढे चॅनल्स आणि नव्हते. टीव्ही होता पण आपण त्याचे बळी पडलो ना. बरोबर. टीव्ही होता, काही असं नाहीये. टीव्ही नसेल तर सिनेमा होता, हो कळलं का? पण महाराजांनी आपल्याला त्यांच्या पंखाखाली ठेवलं होतं. हो आपल्याला त्याचं बळी पडू दिलं नाही. मला अनेकांनी विचारलं, अरे तुम्ही दादरमध्ये हा पिक्चर पाहिला का? म्हटलं नाही बघितला. 6 थिएटर आहे. म्हटलं 6 नाही 60 असतील. पण आम्हाला कधी जावंच नाही वाटलं. काय बघायचंय मला सांगून. महाराज हाच विषय एवढा होता, कळलं का? आणि तो महाराजांनी दिला आपल्याला. बाबांनी जर हरिहरेश्वरचा कार्यक्रम किंवा तुमच्याकडे जो पहिला कार्यक्रम झाला गोरेगावला, तिथपासून खरेदी सुरुवात झालेली आहे, कळलं का? तिथपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर मग पुढे हरिहरेश्वरचा. पण तुमच्या घरी सुद्धा महाराजांनी केवढं काय काय केलं. आपल्याकडे काय झालं माहिती का? सगळ्यांना त्या गडबडीमध्ये खूप लोक आले, त्याच्यामध्ये सगळ्यांशी संपर्क नाही ठेवता आला. माझे काही ओळखी नव्हतं का? हरेश्वरला जेवढे भेटले त्यांचं आपण लिहून ठेवलेलं आहे, रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे. जसं गुरुचरित्र आज 500 वर्षानंतर सुद्धा मार्गदर्शन करतंय, तसंच होणार आहे महाराजांचं. आणि त्याच्यापेक्षाही मोठं आहे. म्हणजे भरपूर स्वतः आता आपण गुरुचरित्रात बघितलं किंवा भागवतात बघितलं किंवा गीता ही बघितली तर ते 700 श्लोक, गीता म्हणजे 700 श्लोक आहेत. म्हणजे 700 वाक्य म्हणू आपण. महाराजांनी इतकं सांगून ठेवलंय आणि त्यातलं म्हणजे 1% जे अवेलेबल आहे ते पण 10,000 पानं होतील एवढं आहे. काय दुसरं वाचायचीच गरज नाही. आणि खरंच एकदा महाराजांचं वाचलं ना तर कोणताही बाकीचा ग्रंथ म्हणजे विशेष काही करावंच लागणार नाही. इतकं सगळं सांगूनच ठेवलेलं आहे. कारण त्यांनी सगळ्या ग्रंथांचं आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना आणि व्यवहारामध्ये आसक्त लोकांना वेळ नाही हे समजून त्यांनी सगळ्या ग्रंथांचं सारच निरनिराळ्या वेळेला सांगितलंय ना. त्यामुळे आपल्याला ते ग्रंथ वेगळे वाचायची गरजच नाही. बरं, ते वेळ पडली तर मार्गदर्शन करायला तयार आहे. असं नाहीये की त्या बघा तुम्ही वाचा असं नाहीये. तुम्हाला आणलं तर तिथे सांगते, एखादा शब्द जरी आणला तरी ते सांगताय. अगदी अगदी सांगतात. तुला मी एक घडलेली घटना सांगतो. इथे आपल्या बाजूला तावडे राहतो, पाठीमागे. हाक मारली तर त्याला आवाज नाही एवढा. तर त्याला महाराजांनी विष्णू सहस्त्रनाम वाचायला सांगितलं होतं. त्याला बिचारायला काय संस्कृतचा गंध नाही, तरी पण महाराजांनी सांगितलं म्हणून तो विष्णू सहस्त्रनाम वाचायला गेला. तर त्याला 3 ठिकाणी त्या विष्णू सहस्त्रनामामध्ये उच्चार त्याचे चुकत होते. अच्छा. पण त्याला त्याची म्हणजे एवढी कल्पना नाही आली. त्याच्यानंतर तो जेव्हा पुण्याला गेला, महाराजांनी त्यांना सांगितलं, तावडे ते अमुक ठिकाणी ती आम्हाला ओळ म्हणून दाखवा. त्यांनी तुमची ही घडलेली गोष्ट आहे डायरीत लिहून ठेवली. आणि महाराजांनी तो शब्द त्याला त्या श्लोकामध्ये सांगितलं. असे 3 शब्द सांगितले. कारण त्याचं कारण असं होतं की महाराजांना तळमळ होती तुम्हाला ज्ञान मिळावं. आपल्या हरेश्वरला जे
प्रवचन झालं ना गीता भाष्य, त्यात पण महाराज म्हणालेले आहेत की रोज गीता आणि विष्णू सहस्रनाम याचा थोडा तरी अभ्यास करावा. तर मग त्या अनुषंगाने तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला चान्स मिळाला होता की महाराजांना विचारायला कधी गीता आणि विष्णू सहस्रनामाबद्दल? हो. कारण हरेश्वरला त्यांनी म्हणजे आपण सगळेच होतो ना तेव्हा, म्हणजे सगळ्यांनाच ते सांगितल्यासारखं सांगितलं होतं की रोज थोडा तरी गीता आणि विष्णू सहस्रनामाचा थोडा तरी अभ्यास करावा म्हणून. आता मी तुला एवढंच सांगेन, जास्ती हे करत नाही, की अभ्यास हा फार पुढची गोष्ट आहे. पण रोज एक तरी अध्याय म्हणावा गीतेचा, म्हणता नाही आला ना वाचावा, बरोबर. असं महाराजांचं सांगणं होतं. हो. हे गीतेचं झालं. आणि विष्णू सहस्रनामाच्या बाबतीत तसंच आहे. तुम्हाला अर्थ समजून न समजून तुम्ही नुसतं ते टेक्स्ट बघून वाचा ना, फळ मिळेल तुम्हाला. आणि कळलं का? ते पण पण महाराजांनी सगळ्यांना काय हो हा एका बरोबर प्रवचनात महाराज बोललेत नाही का की जरी सद्गुरूंचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळालं नाही तरी आपल्याला जो सद्ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे तो वाचत राहिलं की आतून सद्गुरू मार्गदर्शन करतात आणि अर्थ कळत जातो म्हणून. येस अंतःप्रेरणेनेच सांगतात. हो. बरं, ती अंतःप्रेरणा आपण अंतःप्रेरणा म्हणतो, पण आपली जर तेवढी भक्ती असेल ना, तर आपण जेव्हा वाचायला बसतो तेव्हा ते समोर बसलेले असतात, आपल्याला दिसत नाही. ही आपली हे आहे, म्हणजे वीक पॉइंट काय म्हणू आपण, म्हणजे आपले पुण्याही कमी आहे. पण आणि त्यांचं आपल्यावर सतत लक्ष आहे, हे विसरायचं नाही कधी. आणि त्यावेळी जर कदाचित अशी शंका आली की हे आपल्यालाच वाटतं की हाच खरा अर्थ आहे तर अजून 2-3 कोणाकोणाचे तरी तोंडून तसाच गोष्ट येते आणि मग कन्फर्म होतं की हे आपली बुद्धी नाही चालत आहे, हे महाराज देत आहेत बुद्धी. कारण यांनी पण तेच सांगितलं, त्यांनी पण तेच सांगितलं आणि हे ते तू मगाशी जे तुम्हाला मी तो प्रसंग सांगितला की याच्यातला जालन्यातला, हो की हो ते जे करण्याचे 2 जण हो होते त्या हो गोळ्यांचे, हो त्यांना प्रत्यक्ष महाराज तिथे दिसले आम्ही काय बसलोय त्यांच्या पुण्याई समोर. वा. पण 7 पिढ्या त्या गोळ्यांच्या, त्याला महाराजांचंच हे आहे ना, मार्गदर्शन. बस ते असं आहे ना, तुम्ही म्हणालात महाराज आहेत तर आहेत, तुम्ही नाही म्हणालात म्हणजे नाही तर नाही. आपला विषय त्यांना काय फरक पडत. खरंय. आज दीक्षा घेतलेले कितीतरी लोक आहेत, महाराजांनी समाधी घेतल्यानंतर. म्हणजे काही जणांचा असा प्रेमाचा आग्रह होतो की महाराजांनी मला दीक्षा द्यायला पाहिजे. आता ते म्हणजे प्रत्येक वेळेला काय समोर प्रगट होऊन डोक्यावर हात ठेवणार नाही, पण तुम्ही बसल्या बसल्या तुमची शक्ती जागृती होते. हो. स्वप्नात येऊन सांगतात. महाराजांचं कार्य चालू आहे तिनं, हो. अगदी त्यांचं कार्य चालू आहे. जो जे वांछील तो ते राहो. खरंय. आज तुम्ही आम्ही भेटतो बोलतो म्हणून महाराजांच्या माझ्या बॅचचे कितीतरी लोक आनंदोलित आहेत, बँकेतले काय किंवा त्यांच्याकडे हे विषय पण नाही निघत रे. ते नवीन खरेदी काय केली, कार